रत्नाकर मतकरी यांच्या मृत्युंजयी या कथासंग्रहातून टोकटोक पक्षी नावाची कथा. हॅलो, डॉक्टर जयकर स्पीकिंग. डॉक्टर, मी जनार्दन बोलतोय. थोडं काम होतं, पण फोनवर सांगण्यासारखं नाही. घरी कधी भेटाल? रात्री येतोस? साधारण 10च्या सुमाराला. त्याआधी येतच नाही मी दवाखान्यातून. येतो आज रात्री. बाकी सगळं ठीक? बेबी मजेत? तिच्याबद्दलच आहे. रात्री सांगतो. तशी ती आजारी वगैरे नाही, पण असंच. मग ये रात्री. थँक्यू डॉक्टर. बेबीबद्दलच आहे. फोनवर सांगण्यासारखं नाही म्हणजे काय असेल? ओ गॉड, एवढी चिमुकली गोड पोरगी बेबी. जेमतेम 5 वर्षाची असेल. तिला काय झालं असं एकाएकी? त्यातून आजारी नाही म्हणतो. मग डॉक्टर कशाला? झालं तरी काय या पोरीला? तिला काय झालंय हे आम्हाला समजत नाही. तसं पाहिलं तर अगदी नॉर्मल आहे, पण मध्येच हे असं काहीतरी. काय समजायचं? पहिल्यापासून सांग पाहू सगळं संगतवार. या मे महिन्याची गोष्ट. मी रजा काढली होती. कुठेतरी हिल स्टेशनवर. जाऊन आराम करावा. पण या सुमाराला कुठेही जा, गर्दी ठेवलेलीच. कसला आराम नि कसला एकांत. माणसांची नुसती गजबज असते म्हणून यंदा मी ठरवलं की कुठल्या तरी आडबाजूच्या ठिकाणीच जायचं. हिला आणि बेबीला घेऊन. कुणीतरी नाव सांगितलं अंजनवनचं. म्हणाले तिथे गर्द झाडी आहे आणि पाहिजे तेवढी शांतता. त्याचं म्हणणं खरं होतं. हे तिथं पाऊल टाकता क्षणीच पटलं. आजूबाजूला उंच उंच डोंगर, गाव दरीत बसल्यासारखं. गाव तरी कशाला म्हणायचं? नावाप्रमाणे ते एक मोठं जंगलच आहे. जंगलातच थोडीशी वस्ती आहे. तिला गाव म्हणायचं झालं. ती वस्तीसुद्धा अगदी विरळ. आम्ही उतरलो होतो त्या हॉटेलपासून दुसरं घर अर्ध्या मैलावर होतं. ते हॉटेल तिथं चालतं तरी कसं कोणास ठाऊक. चालत असलं तर आमच्यासारख्या मुद्दाम आडनाव शोधणाऱ्या प्रवाशांच्या जीवावरच. अर्थात अशा प्रवाशांना देखील या गावात यायला केवळ हा एवढाच सीझन चालला असता. झाडी इतकी दाट आहे की वर्षातले 5 महिने धोधो पाऊस पडणार. मुख्य रस्त्याशी असलेला संबंधच तुटणार. पण एवढा पावसाळा सोडला तर एरवी मात्र ही जागा मोठी रम्य आहे असं म्हटलं खरं, पण ते काही अगदी खरं नाही. हिरवं रान, गर्द झाडी आणि उंच उंच वृक्षांनी झाकलेलं आभाळ पाहिलं की शहरी डोळ्यांना निवाल्यासारखं वाटतं. पण मला उलट थोडीशी भीतीच वाटली. एकतर आमच्या हॉटेलभोवती सगळीकडे जंगलच पसरलेलं होतं. नजर टाकावी तिथे आडमाप रुंदीचे उंच थोराड वृक्ष दिसत. त्यामुळे भर दिवसा देखील सावलीच होती. पानांच्या एका प्रचंड दुर्डीखाली झाकून ठेवल्यासारखं वाटे. संध्याकाळी तर विचारूच नका. 5:30ला काळोख पडायला लागायचा आणि रात्री ते झाडांचं राक्षसी सैन्य आपल्या भोवती टेहळणी करीत उभं आहे असं वाटून जीव दडपायचा. आणि या सगळ्या गुदमरून सोडणाऱ्या वातावरणात भर टाकणारी आणखी एक गोष्ट म्हणजे सुतार पक्ष्यांचा आवाज. त्या सगळ्या झाडांवर एकूण सुतार पक्षी होते तरी किती कोण जाणे. त्या गर्द झाडीत ते दिसत तर काही नाही, पण त्यांचं टोक टोक
टोक टोक मात्र दिवसभर चालू असायचं. सगळ्यांची मिळून ती घण घातल्यासारखी टोकटोक ऐकून घाबरल्यासारखं व्हायचं. वाटे आपल्याला न दिसणारी एक अघोर शक्ती काहीतरी फोडून टाकत बसलीये. त्यातनं त्या रानात दुसरा कसलाच आवाज नव्हता. सगळं काही चिडीचिप, स्तब्ध, जागच्या जागी निश्चल. त्यामुळे ती टोकटोक जशी काही अंगावर येई. नंतर आम्हाला त्या आवाजाची सवय झाली. पण सुरुवातीला मात्र आम्ही दोघं त्या आवाजापायी अगदी बेचैन होतो. तुम्ही दोघं आणि बेबी. आश्चर्य म्हणजे बेबीला तो आवाज आवडायचा पहिल्यापासून. जशी काही ती त्या आवाजानं भारली गेली होती. मध्ये 5 मिनिटं जरी आवाज थांबला तरी ती विचारायची, बाबा टोकटोक का बंद झाली? आणि ती पुन्हा सुरू झाल्यावरच तिचं समाधान व्हायचं. शेवटी आम्ही तिला म्हणायला लागलो होतो, अगं आता इथं तुला एकसारखी टोकटोक लागते, परत गेल्यावर कुठं मिळणार टोकटोक? हाच प्रश्न एके दिवशी तिला विचारला तेव्हा ती म्हणाली, माझ्याकडे आहे टोकटोक. तिच्या बोलण्याची आम्हाला गंमत वाटली. आम्ही विचारलं, तुझ्याकडे कशी येईल टोकटोक? त्यासाठी टोकटोक पक्षी हवा. तशी ती म्हणाली, माझ्याकडे आहे टोकटोक पक्षी. मी म्हटलं, कुठं आहे? ती किंचित गंभीर होऊन म्हणाली, तुम्हाला दिसत नाही पण माझ्याजवळ आहे. खरंच आहे. तुम्हाला सांगतो डॉक्टर. ते शब्द ऐकले आणि माझ्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. खरं तर भीती वाटण्याचं काहीच कारण नव्हतं. आमचं सगळं बोलणं गमतीनंच चाललेलं होतं आणि तरी देखील मला बेबीचे शब्द कुठंतरी अशुभ वाटले होते. कदाचित हा तिथल्या वातावरणाचा परिणाम असेल. वातावरणाचा म्हणजे आमच्या आजूबाजूच्या जंगलांचा. तसं पाहिलं तर मी तिथं सुटी मजेत घालवली, शांततेतही. शहरातल्या गजबजाटापासून थोडा वेळ तरी दूर. पण तरीही असं वाटायचं की या जंगलात काहीतरी भीतीदायक आहे. कदाचित असं असेल की निसर्गाचं असं लांबरुंद पसरलेलं भव्य शुद्ध स्वरूप पाहण्याची सवय नसल्यामुळे त्या झाडांच्या दुनियेची आम्हाला भीती वाटत असेल. कदाचित एकसारखं लाकूड फोडीत राहण्या इतकी त्या अदृश्य पक्षाची चिकाटी भयप्रद असेल. काहीही असेल, पण असं वाटायचं की या सगळ्यापासून आपण जेवढे दूर जाऊ तेवढं बरं. त्यातलं काहीही आपल्याबरोबर यायला नको. पण बेबीला मात्र ते सगळं आपलंसं वाटत होतं. लहान मूल निसर्गाच्या अधिक जवळ असतं म्हणून असेल. पण ती त्या वातावरणात रमली होती. तो आवाज आम्हाला नकोसा वाटत होता. तो ती बरोबर घेऊन जाऊ पाहत होती. इथं परत आल्यावर आम्ही सगळं काही विसरून गेलो. ते भीती दाखवणारं जंगल, तो पक्ष्यांचा न थांबणारा आवाज आणि त्यावरचं बेबीचं बोलणं देखील. इथं आल्यावर आम्ही कुणीच अंजनवनाच्या आठवणी काढल्या नाहीत, बेबीनं देखील. म्हणूनच नंतर एके दिवशी या तिच्या वागण्याचं मला आश्चर्य वाटलं. ही आत काहीतरी काम करीत होती. मी बाहेरच्या खोलीत वाचीत बसलो होतो. समोरच बेबी ठोकळे मांडून खेळत होती. खेळता खेळताच ती एकदम अपूर्व आनंद व्हावा तशी ओरडली, आला? मी दचकून विचारलं, कोण आला? टोकटोक पक्षी. झाडांमध्ये फिरायला गेला होता इतके दिवस, आता परत आला. म्हणजे बेबी अजून टोकटोक पक्षाला विसरली नव्हती तर. पण गेला काय आणि आला काय काही समजण्यासारखं नव्हतं म्हणा. 5 वर्षाची ती मुलगी. तिच्या बोलण्यात कसली संगती शोधायची? तो म्हणतो, मला भूक लागली आहे म्हणून परत आलो. बेबी म्हणाली, तुला समजते त्याची भाषा? हो, हळूच टोकटोक करून सांगतो. मी बेबीचं बोलणं गंमत म्हणून सोडून दिलं. पण 4च दिवसांनी
घरात एक वाईट गोष्ट घडली. आम्ही एक पोपट पाळला होता. त्याच्या पिंजऱ्याचं दार बहुधा उघडं राहिलं. सकाळी पाहिलं तर विठू मेलेला. बहुत करून शेजारच्या काळ्या बोक्यानं त्याच्यावर हल्ला केला असावा. पण एक गोष्ट थोडी विचित्र वाटण्यासारखी होती. बोक्यानं हल्ला केला असता तर सगळीकडे पिसच पडली असती. जागोजाग रक्त निघालं असतं. पण इथं तसं काही झालेलं नव्हतं. इथं पोपटाच्या डोक्यात एक आरपार बोक पडलेलं होतं आणि तेवढ्याच जागेवर रक्तमांसाचा चिखल झाला होता. शिवाय पिंजऱ्याचं दार उघडं राहिलं असावं असं म्हटलं तर ते काही तरी स्पष्टीकरण द्यायचं म्हणून. पण खरं पाहता दाराची कडी जशीच्या तशीच होती. आम्ही काळ्या बोक्याचं नाव घेतलं तेव्हा बेबी काहीच बोलली नाही. आश्चर्य म्हणजे विठू मेला म्हणून ती रडली सुद्धा नाही. दिवसभर गप्पच होती. जशी काही मनातल्या मनात काहीतरी घोळवत होती. कसला तरी विचार करीत होती. 5 वर्षांची मुलगी अशी गप्प बसून विचार करत राहिली तर ते पाहणाऱ्याला कसं वाटेल. संध्याकाळी जसं काही तिच्याने राहावेना ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, बाबा तुला एक गंमत सांगू. ती मला अरेतुरे करते. आईपेक्षा मीच तिला अधिक जवळचा वाटतो. आमचं एकमेकांशी भलतंच चांगलं पटतं. म्हणूनच बहुधा तिनं आपलं गुपित आईला न सांगता मला सांगायचं ठरवलं असावं. कसली गंमत. विठूला की नाही काळ्या बोक्यानं मारलं नाही, मग त्याला टोकटोक पक्ष्यानं मारलं. कुठं आहे टोकटोक पक्षी? आता गेलाय झाडांमध्ये फिरायला. त्याला भूक लागली होती. आता पोट भरलं तेव्हा गेला. मग मला दिसला नाही तो. कसा दिसेल? कुणालाच नाही दिसत तो. म्हणजे तो नाहीच. तू उगाच सांगतेस काहीतरी. मग तिला वाईट वाटू नये म्हणून मी विचारलं, माझी गंमत करतेस होय ना? नाही, तो खराच आहे. तुम्हाला कळत कसं नाही हो? मी सांगितलं ना, तो आलाय माझ्याबरोबर म्हणून. दिसला नाही म्हणून काय झालं? त्यानं चोचीनं टोकटोक करून पाडलेलं बोक तर दिसतं आपल्याला. कुठलं? मग आठवलं. पोपटाच्या इवल्याशा डोक्यात पडलेलं बोक. मी शहारलो. बेबीला विचारलं, त्यानंच ते पाडलं हे तुला काय माहीत? आणि यावर तिने जे सांगितलं ते ऐकून डॉक्टर माझ्यावर वेड लागण्याची पाळी आली. काय सांगितलं तिनं? ती म्हणाली, नाही डॉक्टर, मला त्याचा उच्चारसुद्धा करावासा वाटत नाही. असं काय करतोस जनार्दन? सांग तर खरं. ती म्हणाली की टोकटोक म्हणाला, मी पोपटाचं डोकं पोखरून खातो. मी नको म्हटलं तर म्हणाला, तू नको म्हणालीस तर मी तुझं डोकं पोखरून तुझा मेंदू खाईन. खाल्लाही असता त्यानं. भूकच लागली होती ना त्याला भयंकर, असं म्हणाली ती. मग पुढे? मला अर्थात विलक्षण धक्का बसला होता. पण मी तो न दाखवता सगळं हसण्यावरी नेण्याचा प्रयत्न केला. तरी माझा चेहरा उतरलाच असणार. कारण थोड्या वेळानं हिनं काय झालं म्हणून विचारलं. पण मला काही हिला सांगायचं धैर्य झालं नाही. यानंतर आणखीन 2-3 महिने तरी बेबीनं टोकटोक पक्षाचं नाव काढलं नाही. ती त्याला विसरून गेली असं मला वाटलं. कारण तुम्हाला माहीतच आहे की मुलं एखाद्या वेळी काहीतरी डोक्यात घेतात पण ती भराभर वाढत असतात. त्यामुळं आधी डोक्यात घेतलेलं नंतर पटकन विसरूनही जातात. पण 2.5-3 महिन्यांनी एकदा बागेत फुलांची गर्दी मुलांची गर्दी जमलेली दिसली. मी जवळून जात होतो. सहज काय झालं म्हणून विचारलं. मुलं म्हणाली, काळा बोका मरून पडलाय.
ती पुढं काळा बोका मरून पडलाय. मी पुढं होऊन पाहिलं आणि मला एकदम विठू पोपटाच्या मरणाची आठवण झाली. कारण काळ्या बोक्याच्या डोक्यातही पाठीमागून बोक पडलेलं होतं. ते खोल खोल गेलं होतं, पार आतपर्यंत. मांस पिंजल्यासारखं बाहेर आलं होतं. रक्त अजून ओलसर होतं, मात्र बोक्याला इतर कुठेही काही झालेलं नव्हतं. मी काहीच न बोलता इकडून जाऊ लागलो, पण एवढ्यात पाठीमागून बेबी आली म्हणून थांबलो. तिच्या हातात खेळातलं माती खणायचं खुरपं होतं आणि तिचा चेहरा विलक्षण गंभीर होता, किंबहुना अपराधी दिसत होता. तिनं मला पाहिलं आणि तो अधिकच अपराधी झाला, जसा काही तिच्या हातून एखादा मोठा गुन्हा घडला होता आणि तो इतरांना नसला तरी मला ठाऊक होता. पण त्या गुन्ह्याची जबाबदारी ती नाकारीत नव्हती. तिनं इतर मुलांच्या मदतीनं जास्वंदी खालच्या भुसभुशीत मातीत एक खड्डा खणला आणि त्यात काळ्या बोक्याला पुरून टाकलं. वर माती लोटून जमीन पहिल्यासारखी केली. विठू गेला तेव्हा तिनं मनाला इतकं लावून घेतलं नव्हतं. बहुधा असं काही घडेल याची कल्पना नसल्यामुळे ते घडलं याच्या धक्क्यामुळे. कदाचित तिला विठू गेल्याचं दुःख जाणवलं नसेल, पण आता मात्र तिला काळा बोका मेला याचं दुःख झालेलं दिसत होतं. एवढंच नाही तर त्याच्या मरणाला आपण कारणीभूत आहोत असंही वाटत होतं. यावेळी मात्र धीर धरून सगळं हिच्या कानावर घातलं. अर्थातच ते ऐकून ती हादरली, पण ती काही बोलणार. एवढ्यात बेबी तिथं आली. कसल्या गुप्त गोष्टी करतायत, कसल्या गुप्त गोष्टी बोलतायत हे तिनं लगेच ताडलं. ती म्हणाली, मी काय करणार? टोकटोक म्हणाला की काळ्या बोक्याचा मेंदू खातो. नको म्हणाले असते तर त्यानं माझा मेंदू माझ्यानं ऐकवे ना. मी खाडकन तिच्या थोबाडीत ठेवून दिली आणि ओरडलो, हे काय चालवलंस बेबी तू? कुठला टोकटोक आणि कुठलं काय? वाटेल ते काय बडबडतेस? अशानं वेळ लागेल तुला. लक्षात ठेव, त्या पोपटाच्या मरणाशी, काळ्या बोक्याच्या मरणाशी तुझा काहीही संबंध नाही. टोकटोकनं तुला काही केलं नसतं, समजलंस? कारण आधी टोकटोक पक्षी अशी काही गोष्टच नाहीये इथं. मी थोबाडीत मारून सुद्धा ती रडली नाही, पण तिचे डोळे मात्र विलक्षण करुण झाले. वाटलं ते म्हणतायत, नाही बाबा, तुला कधीच समजायचं नाही, पण टोकटोक आहे, खरंच आहे. मला तो काय सांगतो हे कसं समजावून देऊ मी तुला? त्या दिवसापासून मी काळजीत आहे डॉक्टर. डॉक्टर, त्या राक्षसी झाडांच्या दरीतलं भयानक अमानुष असं काहीतरी आमच्या घरात आलंय, किंवा बेबीच्या डोक्यावर तरी परिणाम झालाय. ती कसल्या तरी भयंकर भ्रमात सापडलीये, सुकत चाललीये. खाण्यापिण्याकडे तिचं लक्ष नाही. तसं पाहिलं तर कशातच लक्ष नाही. बोलता बोलता मध्येच थांबून ती कसली तरी चाहूल घेते. कसली ते मला आता समजू लागले. कारण कालच ती माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली, बाबा तो आलाय. पहिल्यांदा तो परत आला तेव्हा तिनं असेच शब्द उच्चारले होते, आनंदानं ओरडून. पण आज तिच्या शब्दात आनंद नव्हता, बिलकुल नव्हता. होती फक्त भीती, थंड निराकार भीती. म्हणून मी तुम्हाला भेटायचं ठरवलं. तुम्ही तिला तपासा, तिच्याशी बोला, मग सांगा काय प्रकार आहे. तुमच्याकडे आलोय ते केवळ तुम्ही डॉक्टर आहात म्हणून नाही, तर सल्ला देणारं
एक वडीलधार माणूस म्हणून घरावर संकट आलंय, तुम्हीच मार्ग सुचवा. असा घाबरून जाऊ नकोस जनार्दन. संकट नाही की काही नाही. हातपाय गाळू नकोस, ठीक होईल. पहिल्यांदा आधी ते दरीतलं अमानुष वगैरे डोक्यातून काढून टाक. तुझ्या घरात काही सुद्धा आलेलं नाहीये. तूच सांगितलंस की तो टोकटोक आवाज त्या जंगलात दिवसभर घुमायचा. तुम्हाला त्याचा त्रास झाला तरी बेबीला तो आवडायचा, म्हणून तिनं टोकटोक पक्षाची कल्पना डोक्यात घेतली, एवढंच. सो व्हॉट्स रॉंग विथ इट? त्यानंतर तिच्या पाहण्यात या दोन प्राण्यांचे मृत्यू आले. नॅचरली तिनं त्याचा संबंध टोकटोकच्या कल्पनेशी जोडला. त्या दोन गोष्टींचा संबंध नाही. हे समजून घेण्या इतकी ती मोठी नाही. तेव्हा तिला तसं सांगून मारून काही उपयोग नाही. उलट ती सांगते त्यावर आपला पूर्ण विश्वास आहे असं दाखवायला हवं. आणि मग हलकेच ती कल्पना तिच्या डोक्यातून काढून टाकायला हवी. तू उद्या रात्री तिला घेऊन ये, मी बोलतो तिच्याशी. काय बेबी, मजेत ना? हो. कॅडबरी खाणार? नको. तुझं लक्ष कुठं आहे? कुठं नाही. मग काय करतेस? तुला दुसरा कसला आवाज ऐकू येतोय का? हो. तुम्हाला काय माहीत काय ऐकू येतंय? टोक टोक, अगदी हळूच कण. कोण करतोय टोकटोक? टोकटोक पक्षी. कुठं आहे टोकटोक पक्षी? मला नाही दिसत. तो आहे, माझ्याकडे आहे. तुझ्याकडे कसा आला? आम्ही गेलो होतो ना, तिथं खूप होते टोकटोक, पण आम्हाला दिसत नसत. एकदा संध्याकाळच्या वेळी मी त्या जंगलाला म्हटलं, मला दे ना एक टोकटोक. तशी जंगलानं दिला. तुला दिसला तो? नाही, पण माझ्या कानाशी टोकटोक ऐकू यायला लागली. तेव्हा कळलं. आत्ता काय म्हणतोय तो? म्हणतोय मला भूक लागली. तू कुठनं देणार त्याला खायला? नाही दिलं तर तो माझं डोकं. मला भीती वाटते. तुला भीती वाटते ना? मग असंच कर, मलाच देऊन टाकतो टोकटोक. तुम्हाला देऊन टाकू? तुम्ही घ्याल? हो, मी घेईल. खरंच घ्याल? हो हो, घेईन की. मग घेतला म्हणा, मोठ्यानं म्हणा, त्यांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्यानं. घेतला. बाबा बाबा, तो गेला. बघ आता ऐकू येतंय का टोकटोक? नाही. आता कशी येईल? माझ्याकडे कुठं आहे तो? सी व्हॉट आय मीन जनार्दन. आता परफेक्टली नॉर्मल झाली ती. किती बरं वाटलं चिमणीला. उड्या मारत मारत निघून गेली बापाचं बोट धरून. नाहीतर आली होती किती मंदपणे चालत. लहान पोरांचं समाधान किती छोट्याशा गोष्टीनं होतं नाही. नुसतं मी टोकटोक घेतला म्हणता क्षणीच तिला सुटल्यासारखं झालं. चला निजावं आता. रात्र बरीच झाली. दारावर कुणीतरी टकटक करतंय वाटतं. हे काय, दारात कुणीच नाही. मग कुठनं आवाज आला? खिडकीवर? नक्कीच खिडकीच्या तावदानावर कुणीतरी टकटक करतंय. खिडकी बाहेर कुणीच नाही. फक्त आकाशात केवढा तरी भकास पांढुरका चंद्र उगवलाय आणि दाराजवळचा कुत्रा त्याच्याकडे पाहून भुंकतो आहे. आता आवाज अगदी जवळच ऐकू आला. टोक 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 असा. मग तो टोकटोक पक्षी तर ओ कम ऑन. त्या चिमुरडीच्या गोष्टीचा लगेच एवढा परिणाम झाला की काय मनावर. इतका वेळ
त्याच विषयाचा विचार केला म्हणून लगेच असे भास. टोक 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 टोक. नक्की इथूनच कुठून तरी येतोय हा भास नाही, भास नाही. टोक 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 टोक. एका तालात अणकुचीदार चोचीचं टोक पुन्हा पुन्हा लाकडावर आपटावं तसं टोक 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 टोक. याचा अर्थ काय? खरंच एखादा टोकटोक पक्षी इथं आलाय की काय? पण इथं कुठून येईल तो? हे थोडं जंगल आहे. ओ गॉड. म्हणजे मग आपण गमतीनं बेबीला म्हटलं ते खरंच तर घडलं नाही. आपण टोकटोक पक्षी घेतला, तिच्याकडून घेतला, म्हणजे खराच तो तिच्याकडून माझ्याकडे आला नाही. पण असं कसं? खराच तर तो तिच्याकडून माझ्याकडे आला नाही, पण असं कसं होईल? हे सगळं खोटं आहे. टोकटोक पक्षी कुठला असणार? नुसते त्या पोरीच्या मनाचे खेळ. तिच्या समजुतीसाठी आपण काहीतरी बोललो, झालं ते खरं. ते खरं कसं होईल? पण मग हे आवाज का थांबत नाहीत? कुठं तरी टोकटोक पक्षी आहेच, पण मग तो दिसत का नाही? वेट, ऐकलं पाहिजे. अगदी नीट लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. मग कळेल आवाज कुठनं येतो ते. परमेश्वरा, आवाज कुठनं येतो ते आता कळलं. हाऊ टेरिबल. आवाज माझ्या डोक्याशी नाही, डोक्यातून, अगदी आतूनच येतोय. व काय म्हणतोय हे समजतंय, अगदी नीट समजतंय. टोक 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 टोक. मला भूक लागलीये, भयंकर भूक लागलीये. मला त्या कुत्र्याचं डोकं पोखरायचंय, त्या चंद्राकडे पाहून भुंकणाऱ्या कुत्र्याचं. टोक टोक. डोकं पोखरायचंय. डोकं डोकं. टोक 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 टोक. कुत्र्याचं पोखरू पोखरू. नाही, हा भास मला थांबवलाच पाहिजे. टोक टोक खरा नाही, खरा नाही. टोक 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 टोक. लवकर बोल. जाऊ मी. नको, मी तुला त्याला मारू देणार नाही. कुत्र्याला मारलंस तर मग काय करू? काय करू? टोक 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 टोक. मला भूक लागलीये. लागू दे, पण कुत्रा माझा आहे, त्याला मी मारू देणार नाही. टोकटोक थांबली वाटलं. आता कसा गप्प बसला. हे काय? ही लालभडक वेदनेची ज्वाळा. टोक टोक टोक. डोळ्यांसमोर अंधेरी येते. वाचवा, कुणीतरी वाचवा. त्याला बाजूला काढा. पुन्हा पुन्हा त्वेषानं तो चोच मारतोय. ही कानातून नाही, डोळ्यांतून, डोक्यातून एकसारखी तीक्ष्ण टोकटोक. वेदना वेदना. कळा, लाल पिवळी जांभळी वेदना. बाजूला करा, कुणी त्याला वाचवा. काळोख, सगळा काळोख. काय झालं सांगा ना. तुम्ही असे काय दिसताय? आज ऑफिसात काही भयंकर प्रकार घडलाय, भयंकर प्रकार. डॉक्टर जयकरांना फार वाईट मरण आलं. काय? कुणीतरी ऑफिसातच मला सांगितलं. मी तसाच धावत पळत त्यांच्या बंगल्यावर गेलो. लोकांची ही गर्दी जमली होती. डॉक्टर गेले एवढंच म्हणत होते. बाकी कुणी काही स्पष्ट सांगायलाच तयार नव्हतं. डॉक्टरांचा चेहरा मात्र असह्य वेदनांनी पिळवटलेला दिसत होता. पण काय झालं होतं काहीच कळलं नाही. लोक कुजबुजत होते. डॉक्टरांचा खून झाला असं. कुणीतरी डोक्यात गोळी घातली. डोक्याला भोक पडलं होतं, पण गोळी मिळाली नाही. इतरही कसला पुरावा सापडला नाही. मग खून तरी कसा म्हणायचा? लोक चक्रावलेत. पण मला माहिती आहे, कालच डॉक्टरांनी बेबीकडून टोकटोक पक्षी मागून घेतला. पण ते तर म्हणत होते की ते सगळं खोटं आहे, असं मला देखील वाटत होतं. पण आता अनुभवावरून काय म्हणायचं? खरंच असेल ते जंगलातलं भयंकर कोणीतरी, त्यानंच प्राण घेतला डॉक्टरांचा. डॉक्टरांचे उपकार जन्मात नाही विसरता येणार. आपल्या पोरीला वाचवता वाचवता बिचाऱ्यांवर
हा प्रसंग दुर्दैवच म्हणायचं, पण ते जे काय होतं ते आता तरी जाईल. डॉक्टरांबरोबरच बेबी सुटेल त्याच्यापासनं. काय झालं बेबी? धावतशी आलीस? घाबरायला काय झालं? काही नाही, काही नाही. मला सांग बेबी, काय झालं? काल आपण टोकटोक पक्षी डॉक्टरांना दिला होता ना, तो परत आलाय माझ्याकडे. आई, काय झालं बोबडे? अहो, उठा उठा. बेबी बघा कसं करते. बेबी बेबी. बाबा, त्याला काढा ना ओढून. कसं करतोय बघा ना तो. मला मला तो माझा मेंदू. आई, बाबा. पुढे फक्त किंकाळ्या, किंकाळ्यांमागून किंकाळ्या. हुंदके. एकटी बेबी झगडते. अवघ्या 5 वर्षांची बेबी, पण एकटीच झगडते आणि तिचे आईबाप आम्ही नुसते हताशपणे पाहतोय. बेबी, असं काय करतेस? काही नाही बेबी, घाबरू नकोस. बेबी हातपाय झाडते, डोक्याचे केस उपटते, हवेतच कुणाशी तरी झगडल्यासारखे हात हलवते. त्यानंच तिला काहीतरी होईल असं वाटतंय. गच्च पकडून ठेवलं तरी ती सबंध अंगाला हिसके देते. काही बोलू शकत नाही. नुसती किंकाळ्या फोडते आणि केस उपटते. 2-3 मिनिटच हे चालतं आणि मग दिव्याच्या प्रकाशात तिच्या केसांत चिरणारा रक्ताचा काळोख दिसतो. ही किंकाळी फोडून बेशुद्ध पडते. बेबीच्या किंकाळ्या थांबलेल्या. शुद्ध हरपून ती माझ्या मांडीवर डोकं टाकते. सगळी शक्ती एकवटून एकदाच पाहते. शुद्धीतच बाबा अशी ओठांची हालचाल करते आणि डोळे मिटून घेते कायमचे. आणि त्याच क्षणी माझ्या लक्षात येतं, बेबीनं न सांगताच टोकटोक पक्ष्यानं त्यावेळेस कुणाचा मेंदू खायला मागितला असेल आणि स्वतःचा बळी देऊन बेबीनं कुणाला मरू दिलं नसेल हे. मी बेबीला गच्च मिठी मारून टाहो फोडतो. आत, अगदी आत एवढी एकच आशा वाटत असते की तो टोकटोक पक्षी जिच्याबरोबर आला तिच्या मरणानंतर तरी जंगलाकडे परत जाईल. कथा समाप्त.